असं म्हटलं जातं की सगळ्यांच्या मनाचा रस्ता हा पोटातून जातो आणि याच्यावर मला फार विश्वास आहे. कारण एखादी व्यक्ती जी खवय्यी असेल किंवा एखादी गोष्ट कमी खाणारी जरी असली ना, तरी पण तिला एखादी गोष्ट ना अशी आवडणारी मिळाली ना की ती फार खुश होते. त्यामुळे मंडळी असं म्हटलं जातं की मनाचा रस्ता, मनाला हात जर घालायचा असेल ना तर त्याचा मार्ग मात्र पोटातून जातो. आणि याचा अर्थ असा आहे की अन्न आपण जे खातो किंवा एखादा पदार्थ आपण खातो तो आपल्याला आवडणारा असावा, चवीचा असावा. असं प्रत्येकाला वाटतं की जे मिळेल ते चवीचंच असावं आणि प्रत्येकजण चवीचंच खाणारा आहे. आजचा हा खूप सुंदर विषय आहे की अन्नावर आपल्या संस्कार कसे केले गेले पाहिजेत. अन्न जे आपण बनवतो ते कसं असावं, काय नेमकं औपचारिकता आहे त्या अन्नावर संस्कार घडवण्याची औपचारिकता काय आहे, आज हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्व गृहिणींनी आणि ज्या पुरुषांना स्वयंपाक करायची आवड आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ अगदी आवर्जून पाहावा आणि शेवटपर्यंत पाहावा. तर मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. तर मंडळी, आपण स्वयंपाक जेव्हा किचनमध्ये करतो तेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये अनेक विसंगती चालू असतात. पहा तुम्ही, वादळ असतं विचारांचं, कधी नेगेटिव्ह तर कधी पॉझिटिव्ह. आणि स्वामी कृपेने ज्यांच्या डोक्यात हे चालू नसेल तर अतिउत्तम. पण काही जण न्यूट्रल असतात, त्यांच्या डोक्यामध्ये कसलेच विचार नसतात, फक्त त्यांना कळत असतं काम करायचं, हात चालत असतात, ते उभे असतात, बनवत असतात, दॅट्स इट, इतकंच त्यांना माहीत असतं. काही जण फार खुशमिजाज लोक जे असतात ना, एकदम खुश राहणारी हसमुख लोक ना, ते मस्त गाणी म्हणत किंवा काहीतरी असं करत किचनमध्ये गाणी ऐकत वगैरे ते आपलं बनवणं, त्यांचं स्वयंपाक करणं चालू असतं. एखादा नाश्त्याचा पदार्थ असू दे, स्वयंपाकाचा लंचचा असू दे, डिनरचा असू दे, किंवा संध्याकाळच्या नाश्त्याचा असू दे, किंवा ब्रंच करणार असतील तर त्याचा असू दे. तर महत्त्वाचा टप्पा असा आहे ना की महत्त्वाची गोष्टच अशी आहे, ज्ञानवाची मेघ इथेच अडते आपली, की काही स्त्रियांना मी पाहिलेलं आहे स्वयंपाक करताना समोर असा मोबाईल लावतात आणि स्वयंपाक करतात. म्हणजे ते इकडे काहीतरी बघतही असतात आणि स्वयंपाक करत असतात. खूप जण जेवतानाही टी व्ही बघत असतात, फॅमिलीबरोबर बसतात पण सगळं लक्ष टी व्हीमध्ये असतं. आजकाल ना आपल्या घराघरामध्ये जर तुम्ही पाहाल ना तर टी व्हीचं आणि मोबाईलचंच वादळ आहे. माणसांची जोडलीच गेलेली नाही आहेत. त्यामुळे भावनात्मक प्रेम हे कुठेच दिसत नाही. आणि मला वाटतं की ॲटलिस्ट ही एक वेळ अशी असते की घरामध्ये जेव्हा आपण जेवतो ना, लंच असू दे, डिनर असू दे, एकमेकांशी बोलावं, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करावी, एकमेकांबरोबर कशी सांगड घालता येईल, विचारांची असू दे, शाब्दिक असू दे, जी काही असेल ती बोलण्यातनं आपण व्यक्त होतो ना, ते व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तसंच स्वयंपाक करताना जेव्हा आपण एखादं गोष्ट बनवत असतो, आपण गॅसच्या समोर उभे असतो आणि सगळी स्वयंपाकाची तयारी करत असतो ना, तो प्रत्येक क्षण हा आनंदाचा असावा. त्या प्रत्येक क्षणाला जर बाकी काही विचार करायचे नसतील ना, तर कुठल्या तरी देवाचं नाव घ्यावं. म्हणजे त्या पूर्ण सगळ्या पदार्थांवर त्या वेगळ्या प्रकारचे संस्कार होतात. आणि संस्कार होतात बरं का मंडळी. असं नाही आहे की मी आज सांगते म्हणून तुम्हाला हे खोटं वाटत असेल. पण जेव्हा मंत्र म्हणून तुम्ही शिजवत असता अन्न ना, त्यावेळेस ते अन्नाला एक वेगळी चव पण येते आणि ते अन्न वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या एनर्जीमध्ये तयार होत असतं. आणि ते अन्न जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घेता, म्हणजे घास तुम्ही तुमच्या पोटामध्ये घेता ना, त्यावेळेस ज्या एनर्जीने बनलेलं ते अन्न असतं ना, ते तुम्हाला खूप पद्धतीने, छान पद्धतीने पॉझिटिव्ह ठेवतं, आरोग्यदायी ठेवतं आणि कुठेही तुम्हाला नेगेटिव्ह चक्रामध्ये अडकून देत नाही, तुमचा ऑरा क्लीन करत जातं. एखादी आपल्या घरामध्ये एखादी असणारी, खूप उपासनिक असणारी स्त्री असेल तर तुम्ही जर तिला पाहिलं असेल, तिच्या चेहऱ्यावर ना एक वेगळंच चार्म असतो, वेगळंच तेज असतं, तिचा ऑरा पण फार क्लिअर असतो, तिच्याशी सगळ्यांना बोलावंसं वाटत असतं, तिच्याजवळ सगळ्यांना बसावंसं वाटत असतं. ती कसंही अन्न बनवू देत, कसंही कुठलाही पदार्थ बनवू देत, त्याला चवच असते. कारण सदैव तिच्या मनामध्ये कुठेतरी एक सतत उपासना चालू असते, सायलेंटली किंवा मोठ्याने, बरोबर.
बॉडीचा जो रिदम आहे ना, तो एका वेगळ्या तालामध्ये असतो, एका जपाच्या तालामध्ये, मंत्रांच्या तालामध्ये असतो आणि त्यामुळे ते अन्न रुचकर बनतं. तर प्रत्येक स्त्रीने घरामध्ये तुम्ही गाणी ऐका, तुम्हाला आनंद देणारी गाणी नक्की ऐका ते सगळं करताना, म्हणजे ते पदार्थामध्ये पण आनंदच जाणार आहे. तुम्ही ज्या माइंडसेटनी तुम्ही पदार्थ बनवताना, त्या माइंडसेटनी तो पदार्थ बनतो. बनवायचा म्हणून जेव्हा तुम्ही पदार्थ बनवताना त्याला कधीच चव येत नाही. घाईघाईने पदार्थ बनवता त्याला कधीच चव येत नाही. पण ज्या अशा व्यक्ती असतात ना, की ज्या साधं हसतमुख असून, गाणी छान ऐकत असून, आनंदी राहून, सकारात्मक राहून पदार्थ बनवतात एखादा ना, त्याला काहीही न टाकता पण खूप सुंदर चव येते आणि ह्याचा अनुभव प्रत्येकाला आलाही असेल. तर आजपासनं जेव्हा जेव्हा हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल ना, तेव्हापासून तुम्ही डोक्यामध्ये ठेवा की जेव्हा जेव्हा मी माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करणार आहे ना, तर तो जो माझा स्वयंपाक होणार आहे, तर तो मी पूर्णपणे छान पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या उपासनेतच बनवेल, एखादा मंत्र म्हणूनच बनवेल. आणि मंत्र म्हणजे काय हो, जर तुम्ही स्वामी सेवेत आहात तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला म्हणायचं आहे. बरं, श्री स्वामी समर्थ जे नाही स्वामी सेवेमध्ये, ते साईच्या सेवेमध्ये आहेत, त्यांनी ओम साईराम म्हणा. जे रामाच्या सेवेमध्ये आहेत त्यांनी श्रीराम म्हणा. जे काही तुमचा आपल्या शरीराचा जो ताल असतो ना, तो एका कुठल्या तरी उपासनेत, एका कुठल्या तरी जपामध्ये राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा ऑराही क्लीन होतो, नेगेटिव्हिटी तुमच्याजवळ येत नाही, वाईट माणसांची नजर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुमच्या अन्नाला एक वेगळ्या प्रकारची, विशिष्ट प्रकारची चव येते. आणि ते अन्न जेव्हा तुम्ही पोटात घेता, जेव्हा तुम्ही ते खाता ना, तेव्हा तुम्हाला पूर्ण शरीरामध्ये एक शारीरिक घडामोड वेगळ्याच तऱ्हेने होते. कारण ते जो मंत्र असतो, ती जी उपासना असते, तो जो जप असतो ना, तो आधी तुमचा ताबा घेतो आणि तुम्ही त्या शरीराने ते अन्न बनवत असता, त्या 2 हातांनी तुम्ही ते अन्न बनवत असताना त्या अन्नामध्ये एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असता. त्या ऊर्जेमध्ये ते जेवण बनत असतं आणि ते जेवण तुम्ही नंतर जेवता. त्यामुळे तुम्ही विचार करा की किती सुंदर तऱ्हेने ते अन्न बनत असेल. रुचकर तर बनतं, पण वेगळ्या पद्धतीची आपल्याला शारीरिक मदत देतं, मेंटल आपल्याला हेल्प करतं, ते मेंटल क्लिअरिटीला हेल्प करतं, हेल्थ आपली चांगली ठेवतो, आपला ऑरा छान ठेवतो, आपल्याला सकारात्मक ठेवतं, मनाला शांती देतं. असं अन्न कुणाला नको आहे सांगा मला? अशाच पद्धतीचं अन्न आपल्याला हवे. जर तुम्हाला स्वतःला मंत्र म्हणायचे नसतील तर तुम्ही एखादं तिथे मोबाईल बघतच असताना तर मोबाईलवर एखादं जप लावून तुम्ही तयारी करा, एखादं स्तोत्र लावून तुम्ही चालू व्हा. मारुती स्तोत्र लावा, बजरंग बाण लावा, सुंदरकांड लावा, स्वामींची कितीतरी उपासनेची गीतं आहेत ती लावा. अनेक गीतं आहेत स्वामींची, तुम्ही कुठलीही लावू शकता मंडळी. तर आजपासून जो स्वयंपाक तुम्ही कराल तो खूप सकारात्मक एनर्जीमधनंच बनला पाहिजे, अशी आपल्या मनाची सांगड घाला, आपल्या मनाला समजवा. आणि अशा पद्धतीनेच आपल्या घरामध्ये सर्वांना इतकं सुंदर रुचकर अन्न देण्याची जबाबदारी ह्या घरच्या स्त्रीवर असते. त्यामुळे स्त्रीनी अशा पद्धतीनेच ह्याचा वापर केला पाहिजे. लक्षात ठेवा, मंत्र तंत्र सगळ्या गोष्टी आपल्याला खूप रूढी परंपरेने आलेल्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत सुंदर असे मंत्र आहेत, त्याचा वापर करा. त्याचा वापर जर तुम्ही अशा गोष्टींसाठी केलात ना मंडळी, तुमच्या घरामध्ये कधीही कोणीही नकारात्मक होणार नाही, कोणीही जास्त आजारी पडणार नाही. तुम्ही हे करून पहा. आणि जे लोक करतात त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की ते असं स्वयंपाक करताना मंत्र जाप करत असतात. ते मला फार आवडेल असे कॉमेंट्स ऐकायला. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहोचवा, प्रत्येकापर्यंत पोहोचवा जो स्वयंपाक करण्याची आवड ठेवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमचं लाईक करणं, तुमचं कॉमेंट करणं, तुमचं शेअर करणं ही माझ्यासाठी खूप सुंदर अशी पोचपावती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.